अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नमः समस्त भूतानां आदिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय विष्णवे पुरुषायादि बीजाय पूर्णबोधाय ते नमः। यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे। ज्या क्षणाची सारी सृष्टी आतुरतेने वाट पाहत होती तो क्षण संपन्न झाला। देव दैत्य चेतना शक्ती आदिशक्ती रूपी श्री पार्वती देवी श्री सरस्वती देवी श्री ब्रह्मदेव आणि देवाधिदेव श्री महादेव यांच्या साक्षीने माझे आराध्य श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचा विवाह सोहळा पार पडला। त्या सोहळ्याचे वर्णन करताना माझ्याकडील शब्दही कमी पडतील की काय असे मला वाटते। पण खरंच आहे मुनिवर, तुम्ही केलेले वर्णन ऐकून क्षणभर मलाही राहले नाही। क्षमा असावी देवी, परंतु आपल्याला काय म्हणायचे आहे ते मला कळले नाही। जसं लक्ष्मी देवी त्या क्षणी तिथे होत्या तसं त्या क्षणी त्यावेळी तिथे मी देखील होते असं मला वाटतं आहे। मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तो सोहळा पाहिला आहे। पण माझ्या नीटसं ध्यानात येत नाही। माधवा, देवा, मला वाटतं की तो क्षण आला आहे। म्हाळसा, तुला आत्ता जसं वाटतंय तसंच तुला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांना पाहिलाच आठवतंय का? पण मला त्यांचं दर्शन का होत नाही हेच मला कळत नाही। म्हाळसा, ध्यान देऊन त्यांना बघण्याचा प्रयत्न कर।
हे होय म्हाळसा, हेच ते श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी. गुरुरादिरनादिश्च गुरु परमदैवतम गुरो परतरम नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः. थांबा म्हाळसा. देवी, तुम्ही आम्हाला नमस्कार करणं उचित ठरणार नाही. पण असं का? म्हणजे तुम्ही तर त्रिमूर्तींपैकी एक आहात. श्रीहरी, या सृष्टीचे पालक. तरीही देवी, आपण असं करू नये. म्हाळसा, श्री विष्णू जे काही सांगत आहेत ते तुला ऐकायला हवं. असं का, हा प्रश्न मला पडतो आहे. पण तुम्ही म्हणता आहात तर तसंच होईल. माधवा, श्री महालक्ष्मी देवी, तुमच्या दर्शनाने इथल्या सर्वांना प्रसन्न वाटत आहे. तुमच्या आशीर्वादाने सर्व भक्तांच्या दुःखाचे निवारण होईल ह्यात शंकाच नाही. साक्षात श्री विष्णू, श्री लक्ष्मी माता आणि श्री महादेव या तिघांच्याही दर्शनाने कोणाला प्रसन्न वाटणार नाही असे होणार नाही. आणि मातेच्या रूपाने आदिशक्ती रूपी माता पार्वती देखील. माधवा, श्री महालक्ष्मी देवी, आता तुम्ही तुमच्या मनुष्य रूपात परत यावे. प्रधानजी, लक्ष्मी देवी, अर्थातच माधवा, श्री महालक्ष्मी देवी, केवळ तुमच्यामुळे ह्या शिवलीलेतील अनेक गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. देवा, आम्ही केवळ आमचं दायित्व पार पाडलं आहे. पण तेही सोपे नाही हे तुम्ही देखील जाणता. भानू, तुला सांगतो, हे मला अगोदरच ठाऊक होतं. काय? वरदानची आणि लक्ष्मी देवी म्हणजेच विष्णुदेव आणि महालक्ष्मी देवी आहे ती. हे ते नाही ग, खरीच आहे बघ. ती आता समजाच ठाऊक झालं ना. मला असं म्हणायचं होतं का हे कुणी साधी सुधी माणसं नाहीत, हे मला अगोदरच ठाऊक होतं. बरं झालं म्हाळसा देवी म्हटल्या की दर्शन द्या म्हणून, नाहीतर आपल्या कुणालाच त्यांचं दर्शन झालं नसतं. हो बाय बाय, नाहीतर देवानी कुणाला दर्शन दिलं असतं. आता तर समध्यासनी ठाव झालं आहे का विष्णुदेव आणि महालक्ष्मी देवी कोण आहे ती. मग म्या बी समध्यासनी हे सांगावं का मला त्यांनी अगोदरच दर्शन दिलं आहे. नाही नाही, नग असू देत. प्रभो, आपल्या स्वरूपाबद्दल कळल्याने, आपले दर्शन झाल्याने खरंच आता भक्तांची दुःखे दूर होणार. जिथे साक्षात श्री महालक्ष्मींचा निवास आहे तिथे कोणालाही कसलीच कमतरता भासणार नाही हे मला ठाऊक आहे. देवा, केवळ आमचाच नाही तर इथल्या लोकांवर तुमचा देखील आशीर्वाद आहे. नारायण नारायण. माते, अहो भक्तांच्या भल्यासाठी भगवंत सदैव तत्पर असतात.
केवळ भक्ताच्या मनातला भक्तिभाव महत्वाचा. अगदी योग्य बोललात मुनिवर. नारायण नारायण. म्हाळसा, तुला काहीच बोलायचं नाही? म्हाळसा, तुम्ही काहीच बोलणार नाही का? मी काय बोलू हे मला कळतच नाहीये देवी. ज्यांना मी आतापर्यंत लक्ष्मी देवी आणि बंधू म्हणून ओळखत होते त्यांचं मूळ स्वरूप आज माझ्या समोर आलं आहे. मी त्यांच्याशी कसं आणि काय बोलू? आजही मला तो दिवस आठवतो ज्यावेळी मी जेजुरीत विवाह निश्चितीसाठी आले होते. त्यावेळी जेजुरीची वेस ओलांडण्याआधी मी एक अट घातली होती. ही खुणगाट त्यांचीच आहे ही साक्ष मला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मी जेजुरीत प्रवेश करणार नाही. त्यावेळी प्रधानजींनी बंधू या नात्याने ते माझ्या शंकांचं निरसन करतील असे मला सांगितले होते आणि तेव्हापासून आतापर्यंत बंधू या नात्याने त्याने त्यांचे दायित्व पार पाडले आहे. त्यानंतर तुम्ही गडावर आलात. मला एक सखी मिळाली जिच्याशी मी मनमोकळेपणाने बोलू शकायचे. ते नातं अजूनही तसंच आहे म्हाळसा. पण आता आधीसारखं सगळं आधीसारखंच असणार आहे. तुम्ही ह्याचा विचारही करू नका. देवी, आमचं स्वरूप जरी तुम्हाला समजलं असलं तरी आमचं जे दायित्व आहे ते आम्हाला पार पाडायचंच आहे. अनेकदा मी तुम्हाला नको ते बोलले आहे. शक्य असेल तर मला क्षमा करावी. देवी, तुम्हाला क्षमा मागण्याची काही आवश्यकता नाही. आमचं स्वरूप जरी तुम्हाला ठाऊक नसलं तरी तुम्ही तुमचा राग व्यक्त केला तितकंच. हो, पण म्हाळसा, आता त्याचा विचार करू नका तुम्ही. माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की हे सारं घडलं आहे. ज्या श्री विष्णूंनी श्री महालक्ष्मी देवींनी समुद्रातून बाहेर यावं म्हणून देव आणि दैत्यांना समुद्र मंथन करायला लावले, त्यासाठी त्यांनी कूर्मावतार घेतला. ते जे या सृष्टीचे चालक पालक आहेत ते माझ्या समोर या अवतारात आहेत यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. पण म्हाळसा, हेच सत्य आहे. आपला विवाह होण्यापूर्वी श्री महालक्ष्मी देवी या क्षीरसागरातून ह्या जेजुरीवर आल्या, कारण आपल्या विवाहासाठी त्यांचे सहाय्य अत्यंत आवश्यक होते. हो, याबद्दल तुम्ही मला तेव्हा सांगितलं होतं. म्हाळसा, आपला विवाह झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवी ह्या स्वगृही निघाल्या होत्या. तुला आठवतंय? विवाह पार पडला. इथल्या माणसांशी तुमची ओळख झाली. तुम्हाला सिंहासनावर तुमची मानाची जागा देखील मिळाली. आता तुमचा संसार खऱ्या अर्थानं सुरू झाला. हो म्हाळसा, आता मी परत जाणार आहे. हो, आठवतंय मला. त्या क्षणी मला प्रश्न पडला होता की तुम्ही असं का म्हणाला होतात, पण कालांतराने मला त्याचं उत्तर मिळालं. काहीही झालं असतं तरी श्री महालक्ष्मी देवींना इथे थांबवणं अत्यंत आवश्यक होतं. खरंच माधवा, श्री महालक्ष्मी देवी
तुमच्याशिवाय ह्या शिवलीलेत काय झालं असतं हे सांगता येत नाही. हे श्री विष्णू, हे श्री महालक्ष्मी देवी, तुम्ही हे सारं का करत होतात हे मला आता कळत आहे. हे सारं करण्यामागे तुमचा काहीतरी हेतू असणार. देवी, महादेवांच्या या मल्हारी मार्तंड अवतारात त्यांना सहाय्य करण्याचं दायित्व मी माझ्यावर घेतलं आहे आणि ते पूर्णही करतो आहे. परंतु पण काय श्री विष्णू? हेच म्हाळसा, आम्ही कोण आहोत हे तुम्हाला आता कळलं आहे, म्हणून तुम्ही आमच्याशी असं अंतर ठेवून वागू नये. आम्ही आमचं दायित्व पार पाडण्याचा प्रयत्न करतो आहोत. असं सहजासहजी विसरता येणं कठीण आहे. पण मी निश्चितच प्रयत्न करेन. ही पुन्हा नव्याने सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, कारण ह्यातूनच तुम्हाला काही अशा गोष्टी कळतील ज्या तुम्हाला अंतिम सत्यापर्यंत घेऊन जातील. तशी मी आशा करते देवी. चोडप्पा, काय झालंय? देवा, प्रधानजी आणि लक्ष्मी देवी कोण आहे ती हे समजण्याने आता ठाव व्हायला लागले. समद्या गडावरती हीच चर्चा आहे बघा. ते होणारच होतं. देवा, समधी जण गडावरच यायला लागले ती यांचं दर्शन घ्यायला. नारायण नारायण. माधवा, मला असं वाटतं की जमलेल्या भक्तांना आपल्या दर्शनाचा लाभ घेता यावा. होय प्रभू, आपल्या दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी सदिच्छा मी त्यांना देतो. देवा, आख्यानात आज ह्या विवाहाच्या कथेच्या वर्णनामुळे श्री म्हाळसा देवींना आमचं मूळ रूप कळलं. हेच सर्वांना कळावे असे आम्हाला देखील वाटते. नारायण नारायण. पर देवा, अहो तर मोप माणसं जमल्या ती त्या समध्यासनी राजवाड्यात कसं काय आणायचं? मला असं वाटतं की बाहेर जमलेल्या सगळ्यांना बाहेरच श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींच्या दर्शनाचा लाभ होईल आणि तेच उचित ठरेल. म्हणजे कोणाला दर्शनाचा लाभ झाला नाही असे होणार नाही. नारायण नारायण. आपण सर्व निघूयात. देवी, तुमच्या मूळ रूपाबद्दल कोणालाही ठाऊक नसल्याने तुमचे दर्शन व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असणारच. आज या निमित्ताने ती इच्छा पूर्ण झाली असेल.